राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला असून हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत। या परिस्थितीतही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे दिसत नाहीये, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केलाय। या पार्श्वभूमीवर दोन्ही पालकमंत्री हरवल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला असून हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत। या परिस्थितीतही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे दिसत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केलाय। या पार्श्वभूमीवर दोन्ही पालकमंत्री हरवल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार देण्यात आली असून शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असल्याने पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवण्यासाठी पोलिसांनी शोध पथक रवाना करावं, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रारीतून केली आहे। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर संतोष तायडे, तालुकाध्यक्ष संजय बागडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं बळीराजाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी आज रडत आहेत आणि त्यांचे दुःख पुसण्यासाठी किंवा त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आमचे माननीय दोन्ही पालकमंत्री सहपालकमंत्री आज इथे म्हणजे 2 दिवसापासून कोणता दौरा नाही, कोणाच्या गाठीभेटी नाहीत आणि संवेदनता त्यांची शून्य झालेली आहे। त्यामुळे आज आम्ही शेतकरी लोक प्रचंड नाराज झालेलो आहोत आणि असे जर सरकार असेल तर अशा सरकार जर आमच्या सुखदुःखात जर आमच्या सोबत नसेल तर या सरकारचा मी निषेध करतो। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि ओला दुष्काळ पडलेला असताना 15 दिवसापासून पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही, मकरंद नाही आहेत आणि सहपालकमंत्री संजय सावकारे सुद्धा नाहीत आणि अशा पालकमंत्र्यांचा आम्ही इथे DYSP कार्यालयामध्ये तक्रार देण्यासाठी आलो आहे आणि कुणाला जर पालकमंत्री सापडले तर आम्ही 11 रुपये बक्षीससुद्धा त्यासाठी ठेवलेलं आहे।